नाही हे बघ, ही सगळी तयारी समर मुख्यमंत्री व्हायच्या आधी व्हायला पाहिजे. तुला आधीच सांगितलं होतं. अरे एवढ्या मोठ्या निघतो का लावली काय मॅडम मी ऐकलं तर जोडून आणतील. ए लय शहाणा बनू नको. माझी नाही तुझीच वाजती. अरे माझी नाही वाजत. हा मग कोणाची वाजते हे बघ बघू. अरे बघ बघ लेखा काय हे. एक मिनिट. कोण? मी बघ मी आहे मी बघतो 2 मिनिटात बघून येतो कोण आहे. कोणाचा फोन एवढा मोठ्यांदा वाजणार आहे. काय रे नरसू, काही कळलं का कुणाचा फोन होता? नाही ना. मागणं आवाज आला. मी बघून येतो कोण आहे बघतोच आता. फोन कुणाचा वाजतोय रे. आता फोडतोच. कोण आहे. हॅलो 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 हॅलो. नरसू, काही कळलं का कुणाचा फोन होता? नाही ना ताई. मागं बघितलं पुढे बघितलं सगळीकडे बघितलं पण काय कळलं नाही. नरसू अरे काय सुरू आहे तुझं? तुझं लक्ष नाहीये का घरात? तुझं लक्ष नाहीये का घरात? आहे ना ताई. माझं एकदम बारीक लक्ष आहे घरावर. म्हणजे घारीचं कसं वरनं त्याच्या सावजावर लक्ष असतं ना तसं लक्ष आहे माझं बारीक. तू काळजी करू नको. हो मग समर कुठे आहे? काय माहितीये का तुला? अरे सकाळपासून माझ्या पोराने काही खाल्लं नाहीये. काही काळजी आहे की नाही तुला? आहे ना ताई. म्हणजे काय समरची मला पण तेवढीच काळजी आहे जेवढी तुला आहे. 1 मिनिट दे मला. मी लगेच बघतो आणि सांगतो तुला. 1 मिनिट. हॅलो हॅलो. अरे समोर कुठे तू? मी रूम मध्येच आहे. खोलीत आहे ना. वाटलंच मला. खोलीतच येतो. मला माहिती होतं ना. मी फक्त चेक करायला फोन केला होता तुझ्या समोर. माझं लक्ष आहे घरावर व्यवस्थित एकदम बारीक. आलो आलो मी त्याला घेऊन येतो. हॅलो समर. परत गाण्याचा आवाज वरनं आला खाल्ला आला कुठनं आला. हॅलो 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 ड्रायव्हर. अरे फोन उचला एवढा उशीर का? हा कामात होतो. एवढा काय कामात आहेस? अरे ते काम बिम सोड. पहिला खाली चल जेवायला. ताई वाट बघती तुझी. मी आलो तुला घ्यायला. थांब थांब थांब. तू नको येऊस मीच येतोय. तूच येतो म्हणतोयस ते सोड. एवढा काय कामात आहेस? कामात म्हणजे तू एवढं जेवायला घातलंस मला की मला पटकन झोपच लागली. पुन्हा कधी एवढं जेवायला घालू नकोस ना. आता तू तर काही जेवलाच नाहीस. मी अजून वाढणार होते तुला. नाही नाही आता एक कणही जाणार नाही पोटात. अरे असं कसं जेवायला पाहिजे बाबा. आता मी एवढं सांगितल्यावर पण तू जेवणार नाहीस का? बरं तू म्हणशील तेवढं जेवतो बस. हा आता कसं जेवायला पाहिजे. दरवाजा उघड. बरं आता ठेवू का फोन? नाही 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 नाही. आधी दरवाजा उघडायचा आणि मग फोन ठेवायचा. उघड दरवाजा. उद्या येशील ना का आम्हाला? हो येतो. आता ठेवू का फोन? मी काय सांगितलं तुला. आधी दरवाजा उघडायचा आणि मग फोन ठेवायचा. दरवाजा उघड. हा ठेव पण टायमात या. हो हो चल बाय बाय बाय. हा समर दरवाजा उघड बाबा. समर हे समर. हे अरे तू का वागतो असं बाबा. तुझ्या पुढे हात जोडतो. ती ताई मला मारून टाकाल माहिती का. चल ताई वाट बघते तुझी. चल चल जेवायला चल. चल अरे चल ना. चल. चल रे. अनुराधा
जेवण सुरू करूया का आपण? समर येतोय ना, एवढी घाई कशाची? हे ताई, हे बघ समर साहेबांनी घेऊन आलो. बसा. या समर सिंग या, बसा. मम्मा मला भूक नाहीये. अहो भूक कशी नाही? 4 घास खाऊन घ्या, खास तुमच्यासाठी बनवलंय सगळं. तुमच्यासाठी सगळे थांबलेच जेवायचं. घ्या, सुरू करा. काय झालं? चाललं नाही का? आता तोंड का केलंय थमल साहेबांनी? नाही चांगलंय. ए तुला काय करायचंय? समर सिंग, उद्या आम्हाला एका कार्यक्रमाकरता जायचंय. तुम्ही याल ना? कशाला? अहो कशाला काय, 4 ओळखी होतात. चला तुम्ही आमच्या सोबत. ठीक आहे येतो. आत्ता जेवायला नको पण मला. वा वा ताई, समर साहेब झाले की तयार. हे लक्षात, तो पायलटचा युनिफॉर्म तयार कर समर साहेबांचा. नाही नाही अजिबात नाहीये. पायलटचा युनिफॉर्म घालून मी तिकडे येणार नाहीये. नका घालू. नरसू, अरे त्याला जर पायलट व्हायचं नसेल तर तू कशाला बळजबरी करतोयस? हा बर. नाही नाही मी पायलटच आहे, पण तो युनिफॉर्म असा कुठेही घालायचा नाही. ठीक आहे, तुम्हाला नको ना, अजिबात घालू नका. बरं मला बास, मी निघू का? ठीक आहे. निघा रे सगळे. चला की काय तोंड काय बघते. चल जातोय. चला. मानलं ताई, तो काय सहजपणे समर साहेबांना तयार केलंस तू. मी काय म्हणतो, पायलटच्या ड्रेसमध्ये समर साहेबांचं इम्प्रेशन जास्त पडलं असतं आणि तुलाही मिरवता आलं असतं ना 4 चौघात. मला पायलटची आई नाही, मुख्यमंत्र्याची आई म्हणून मिरवायचंय. उद्यापासून मी माझ्या समरला हळूहळू राजकारणात उतरवणार आहे आणि त्यासाठी त्याचा ड्रेस असेल नेत्याचा. हा पण ताई, समर साहेबांकडे नेत्याचा ड्रेस नाहीये. मला तो ड्रेस रात्रीत पाहिजे आणि त्याची जबाबदारी असेल माझी. नाही नाही, अरे कशाला बोलले मामा साहेबांनी? थमल साहेब तुम्ही देवत असतील ना, म्हणून बोलला. नाही नाही चलत. नाही, आज समर साहेबांनी 2च घास खाल्लेत फक्त. हा. तुला सांगतो, 4थीत असताना मी समर साहेबांपेक्षा जास्त खायचो. आणि मी 5वीत. वा 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 वा. ताई मॅडमला सांगतो आणि तुमची जेवणच बंद करतो आता. तुतलं मामा तर तुतलं, एवढी पण माफ करा. नाही नाही, हा? माफ करा. तुम्हाला माफ करायचंय ना, केलं. फक्त माझं एक काम करावं लागेल. काय? उद्या समर साहेबांना एका पार्टीला न्यायचंय. तिथं त्यांना घालायला एक ड्रेस पाहिजे पुढाऱ्यासारखा. तो एका रात्रीत तुम्ही मला शिवून द्यायचा. ही जबाबदारी तुमची. आमची? हा, मामा साहेब, पण आम्ही कुठून आणणार ड्रेस? ते तुमचं तुम्ही बघा, नाही तर मी ताई साहेबांना सांगेन ना. नव्हतो मामा साहेब. अरे काय नव्हतो, अहो तू आणू दे. प्यावर का? नाहीतर तुमची ती जबाबदारी का काय आहे ना, मी अजिबात पार पाडून द्यायची नाही. जरा प्या म्हणते ना. मला पडलेलं काळं स्वप्न आहे हे. आणा इकडे. आता तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडायला एकदम रिकामा. काढे पिऊन कधी पोरं होतात का? मी पण मामींना तेच सांगितलं होतं, पण त्यांनी ऐकलंच नाही. मला म्हणले ताला बनव. मी बनवला. एकदम जालिम आहे. जालिम काढाय काय घातलेस काय एवढं त्यात? थोप आहे. एरंड्याची पानं. एरंडाची पानं. हा. तुटलेलं नारळ. कुजलेला नारळ. हा. डोल्याच्या अंगावरचा मल. घोड्याच्या अंगावरचा मळ. तो महत्वाचा आहे.
अजून नाही अजून काय सांगू नकोस. काय रे तू माझ्यासाठी असला काढा बनवलास. आता तुझी धडगत नाही. थांब जरा. आता रात्रीत मला ड्रेस शिवून पाहिजे म्हणजे पाहिजे तुमच्याकडनं. तसं नाही, मी तुतून देऊ दे. कुठनं पण दे, मला माहित नाही काय. मी एक सांगू का? मामी साहेबांच्या रूम मध्ये ना शिलाई मशीन आहे आणि त्यांना ती चालवता पण येते. आता त्यांनी तुम्हाला एवढा कडू काढा प्यायला सांगितला तर त्या तुमच्यासाठी तो ड्रेस शिवून देतीलच की. चांगली आयडिया आहे. तर ताई मॅडमची भीती घालतो आणि तिच्याकडनं एका रात्री ड्रेस शिवून घेतो. मला काढा पाचते काय तिच्या झोपेचं खोबरच करतो. आता तुम्ही काय करताय? कामाला लागाय हे करत बसले. चल तू अहो काय हुडकताय? तू थांबते सर, मी बघतोय ना. बघू दे ना मला. चप्पल चप्पल कपाटात ठेवतात का कोणी कधी? नवी आहे ना. नवी म्हणून कपाटात ठेवायची? तुला ना काठीन कंदील घेऊन शोधले, बाकी काय नाही. अहो इथंच ठेवलं होतं मी. कुठं गेलं? काय हुडकताय तुम्ही? ताईची साडी. त्यांनीच दिलीये मला. वा वा. कुठं गेलं? हे बघा मी इतकं सगळं व्यवस्थित ठेवलं, तुमची काय उचकट पाचकट चाललीये? मी व्यवस्थित करतोय ना. उचकट पाचकट तुझे काय बसतात का? बोललो का? अजिबात बोलायचं नाही काय. अहो पण काय पाहिजे मला सांगा की. हे भाऊजींच आहे. हा ते फाटले पण शिवायला आणलेलं. हा तुझं ना सापडलं. काय? सापडलं. अहो येस. ही तुझी जबाबदारी. जबाबदारी कसली? समर साठी एक फर्स्ट क्लास ड्रेस शिवायचा आहे. राजकीय नेता वाटला पाहिजे एकदम. आणि तो सुद्धा ड्रेस एका रात्रीत शिवायचा आहे, आजच्या आज. डोकं बिकं फिरले का तुमचं? हा? अजिबात जमणार नाही मला. अरे कसं जमणार ना? जमवावं लागेल. अख्खा ड्रेस एका रात्रीत शिवायचा काय खायचं काम आहे का? ए माझी आई, तू जबाबदारी पार पाडलीस ना तरच माझी जबाबदारी पार पाडली जाईल. मला जमणार नाही. अरे कसं जमणार नाही? जमवावं लागेल. बघतोच कसं जमत नाही ते. तुला मी एक अन्नाचा कण पण खायला देणार नाही. तुझ्याशी बोलणार नाही. तुला या घरातनं बाहेर काढेल. आता जमेल? नाही. नाही तुझं फायनल आहे? हो जमणार नाही. ठीक आहे. तुझं पोराचं स्वप्न तसं स्वप्नच राहणार. आता शिवते. शानी माझी बाईक होती. हे घे. हा मापाचा झप्पा. हे कापड. हे घे ना. हे कापड. छापास. कुठे चालली? काय करते? अगं उत्तर दे की. अगं काय करते? उत्तर दे. अच्छा बरोबर. तुला शिवण क्लासला घातलं होतं ना. आज त्याचा फायदा झाला. कुठं कसला फायदा होईल काय सांगता येत नाही बघ. लय भारी. चालू आहे पटकन. जरा पटपट शिव. जरा पटपट हात चालू. लवकर कर बर का. पटकन शिवून टाक. समज काय करते तू? समरचा, भाऊजींचा आणि माझा जब्बा एकदम सुटीचा आहे.
एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये स्वयंपाक करायचा कसा? अवघडच आहे की आता. सुरेशराव बोला की. पाहुण्यांना गरमागरम कांदा भजी भरीत आणि आपलं गावरान मटण पाहिजे म्हणून तुम्हाला खास बोलवलंय. तुम्ही एवढ्या 3 डिश बनवा, बाकी जेवण आपला इथला स्टाफ बनवल. एकदम टेस्टी करा, सगळी मंडळी एकदम खुश झाली पाहिजेत. होणार की. तालुक्यातला वर्ल्ड फेमस आचार्य आहे मी. तुम्ही काय बी काळजी करू नका. चालल, आवरा आता लवकर. आता हे काय? इथल्या किचन मध्ये काम करायचं असेल ते घातलंच पाहिजे. अहो ही शेरी सोंग करून काय गावरान चव येणार आहे का? नाही, तुम्ही शेफ आहात तर तुम्हाला घालायलाच पाहिजे. नियमच आहे तसा. आपल्याला नाही जमणार हो हे. जमावं लागेल. असं कसं? तात्या ते सांगतात ना, तर ऐका त्यांचं. चव तुमच्या हातात आहे, टोपीत नाही काय? हेच सांगतोय की मग मी. मग त्यांचं ऐका. टोपी असली काय नसली काय फरक पडतोय? काही मदत लागली तर सांगा, किचन खाली आहे. मामा, मी असले कपडे अजिबात घालणार नाही. समोर असं करू नको. ताईने जबाबदारी दिली मला पूर्ण करायला पाहिजे. मामा, माझी इच्छा नसताना मी त्या कार्यक्रमाला एकतर येतोय. हे असले कपडे अजिबात घालणार नाही मी. समोर ऐकलं, मी पाया पडतो तुझ्या. तू हा ड्रेस घातला नाही ना, ताई मारून टाकल मला. अरे समोर, तुला अंगा खांद्यावर खेळू राहिले मी लहानपणापासून. तुला पाहिजे तेव्हा पाहिजे ते कपडे दिलेत की नाही तुला? आणि हे बघ, तुझ्या मामीने रात्रभर जागून शिवलाय हा ड्रेस. घाल ना प्लीज प्लीज, असं करू नको. मामा, मी सांगितलं ना एकदा. काय झालं? हो काय नाही भाऊजी, ताईने सांगितलं तरी ड्रेस घालत नाही हा. समर, ते बघ, अनुराधाने जे सांगितले तेच कपडे घातलेत मी पण. हा तेच सांगतोय ना. हे बघ, अनुराधाने सांगितलं म्हणून येतोस ना तू, मग तुला हेच कपडे घालावे लागतील. चल तयार हो आणि ये लवकर. चला नरसिंगराव. समर, शोभून दिसतंय. घाल ना प्लीज प्लीज. माधबा, तू भरताला वांगी घे, तुम्ही टमाटे घ्या चिरून. सुमे, तू भाज्याला पीठ घे आणि लसूण सोल आणि मसाल्याचं बी तूच बघ. अग सुमे, तुझा तू माणूस याचा काय झालं का? उगे 4 पैसे त्याला मिळावं म्हणून मी तयार झालो आणि आता त्यांनी माझं नुकसान लावलंय. आता ही कांदा कोण कापायचं? कवा यायचा देऊ? त्या जागा मी दुसरा माणूस ठेवला असता ना. येणार आहे त्यो कवा? जेवण झाल्यावर. सुमे, माझं नुकसान झालं तर बघा. तात्या, मी जिम्मेदारी घेतली ना मग त्याची. तुम्ही तुमची कामं सुरू करा. आणि ड्रायव्हर येणार ही सुमीची गॅरंटी आहे. ड्रायव्हर येशील ना बाबा? नरसू, अरे कालपासून कोणाचा फोन वाजतोय एवढ्या जोरात? थांब, आज बघतोच. सोडतच नाही त्याला. पकडून आणतो तुझ्या समोर. बघून येतो मी. थांब. मामा, मी पण आलो. समर, परत कुठे निघाला? फोन कोणाचा वाजता बघून येतो ना. मामा कालपासून शोधताय, त्यांना सापडत नाहीये. अरे पण तुला जायची काय गरज आहे? मी मामाला मदत करतो. आपल्याला निघायला उशीर होईल. मी आलोच पटकन. थांबा. किती वाजले हो? उशीर होतोय आपल्याला. कुठला येतोय आवाज? कुठला येतोय? मला वाटतंय वरनच येतं. मामा, मी वरती बघतो. तुम्ही मागच्या बाजूला बघा. हा, काल तिकडून आवाज येत होता. हा, हे बरोबर आहे. हा, मामी तू इकडे बघ. बरं. हॅलो. काय ड्रायव्हर, तुझ्यामुळे ऐकून घ्यायला लागते मला सगळ्यांचं. कधी पोहोचणार तू? हा, तू येणार याची गॅरंटी आहे सुमीला. लवकर ये, मी वाट बघते तुझी. काय